आसिफ. नक्की डीजे तुम्ही षटकार चौकार विकेटला डीजे वाजवा. नक्की शर्तींचं गाणी वाजवा. स्पीड अप करा. अंपायर टाइमर लावून घ्या तुम्ही. टॉस विन ईगल 11. पॉवर प्लेचा पहिला शतक घेऊन त्याला सामोरं जाईल तो आसिफ. चांगला असा चेंडू उचली घेतोय तो. ब्लाइंड स्ट्रोक गेंदबाजी. नक्कीच असलम शेख यांनी मंचावर या. MPL च्या वतीने तुमचंही हार्दिक स्वागत आहे. आपली जागा मंचावर आहे. नक्कीच परत एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज साहिल. चांगला असा चेंडू खोला टप्पा. साहिल शेख परत एकदा कमबॅक करतो कारण की कर्णधार आहे. 2 सामने. नक्कीच मकबूल भाई शेख आपण सुद्धा मंचावर यावे. आपला सुद्धा मंचावर साहिल शेख बॉलिंग मार्कवर सज्ज. जेलची संधी तिथे इर्षाद शेख चुकी झालेली आहे. एक धावचा प्रयत्न दुसरी धावचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा पूर्ण. नक्कीच मकबूल भाई शेख यांचा इथे शुभागमन झालाय. त्यांचं देखील स्टार 11 क्रिकेट क्लब आयोजित मोला प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच चांद राहीनला स्ट्राईक घेणं अत्यंत गरजेचं असेल कारण की संत गतीने धावाची सुरुवात होते. चांद देवरा स्ट्राईकवर राहील तेवढाच बॅटिंग वाल्या टीमला प्लस पॉइंट राहील. साहिल सुद्धा प्रयत्न करेल की चांदला कसे आपण नो स्ट्राईकला ठेवला जाईल. परत एकदा आसिफ बॅटिंग साठी सज्ज. चांगला असा फटका कटवलेला आहे तो. चांगला असा क्षेत्ररक्षण करतो रज्जाक. एक धावचा प्रयत्न दुसऱ्या धावाचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा पूर्ण. पाच चेंडूंचा खेळ झाला. एक चेंडू बाकी आहे. 8 धावा झाले. चांगली अशी गोलंदाजी बघू शकता. पॉवर प्लेचा षटक आहे. हाणामारीचा षटक पण बॅटिंगच्या बॅटी बांधल्या गेलेल्या आहेत. चांगला असा फटका. गणेश शेख बघू शकता 40+ खेळाडू आहेत पण चांगली फिल्डिंग चांगला एफर्ट दाखवतात आपल्या टीमसाठी. काल सुद्धा त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या टीमला 2 सामने जिंकून दिले. 1 ओव्हरमध्ये 9 धावा झाल्या. लॉस ऑफ विकेट. थँक्यू डीजे थँक्यू. लवकरात लवकर स्पीडअप करा कारण की आज आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. सुपर 8 सुपर 4. नक्कीच दुसरे गोलंदाज येतात ते गणेश शेख. हॅट्रिक घेतल्यास सोहेल शेख यांच्याकडून गणेश शेखला 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. पैसे जमा करा. इथून गणेश शेख साठी पारितोषिक लागले. सोहेल शेख यांच्या माध्यमातून सलग 3 विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. इथून गोलंदाजी करावी लागेल. चांगला दांडगा अनुभव आहे. 35 ते 40 वर्षाचा अनुभव घेऊन मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलेले आहेत. कर्णधार पाहतोय आपण गणेश शेख यांचे सुपुत्र साहिल शेख. हे स्वतः कर्णधार आहेत. वडिलांच्या डोक्यावरती जिम्मेदारी इथून गोलंदाजीसाठी दिली आहे. तितकीच चांगली गोलंदाजी करणं नक्कीच गरजेचं असणार आहे. कालच्या दिवसामध्ये पाहिला अप्रतिम गोलंदाजी पाहिली. यावेळी पाचवा चेंडू फेकी केलाय. इथून मात्र गणेश एक अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना पहिला चेंडू निर्धाव फेकी केला जातोय. इथून चांगलं व्हेरिएशन आहे. 6 चेंडू 6 वेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन. हे अप्रतिम गोलंदाजी. तर नक्कीच 3 चेंडू मध्ये 3 षटकारांसाठी देखील 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. डीजे आलो आपला इको कमी करा. इथून खराब चेंडू फेकी केला जातोय. पंच आमच्याकडे दर्शवत आहेत हा चेंडू खराब आहे. इथून अतिरिक्त धावसंख्येत भर होतीये स्टार 11 क्रिकेट संघाच्या माध्यमातून.
इथून इगल 11 2 मॅच जिंकून नक्कीच क्वालिफाय झाला. इथून तिसरा सामना जिंकला तर नक्कीच पुढच्या क्षणाला संधी मिळेल यात मात्र काही संख्या नाही आहे. इथून उंचावून मारण्याचा प्रयत्न म्हणजे हरला तरी फायदा आहे. तर सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय सोहेलजी शेख यांच्या माध्यमातून. कोण जिंकणार? हे स्टार 11 संघाला जिंकणं खूप गरजेचं आहे. इथून फसवा चेंडू फेकी केला जातोय. वारंवार चुका करताना पाहतोय आपण स्टार 11 संघाचे फलंदाज चांद राईनला पाहतोय आपण स्ट्रायकिंग असताना. स्वतः कर्णधार आहे, ती जिम्मेदारी पार पाडायची आहे. धावसंख्येचा डोंगर उभा करायचा आहे. इगल 11 संघासमोर हलकी हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं लॉंग ऑफ रिजन मध्ये. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी करा पाहायला मिळते. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा खर्च केले जात आहेत. इगल 11 टीमच्या माध्यमातून सिंगल डबलला प्राधान्य देऊन पुढच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहतोय आपण स्टार 11 क्रिकेट संघ. मोठे फटक्यांची गरज आहे. प्रथमतः आपण फलंदाजी आली आपल्या हिश्श्याला, तिथून उंच फटके मारण्याची गरज. त्याच प्रकारचा फटका पाहायला मिळाला. चेंडू एका टप्प्याने सीमा पार. शानदार चौकार. नक्कीच परेशभाई पाटील यांचे खंदे समर्थक महेशजी म्हात्रे यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपला देखील MPL च्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. इथून चांगला फटका पाहायला मिळाला चांद राईनच्या बॅट मधनं. इथून अजून एक उंचावर मारण्याचा प्रयत्न झाला लॉंग ऑफ रिजन मध्ये. 40+ चे क्षेत्ररक्षक समीर शेख चांगली क्षेत्ररक्षणाची भूमिका निभावत असताना फक्त मिळाले ते सिंगल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. गणेश शेख यांच्या गोलंदाजीवरती फक्त आणि फक्त एक चौकार आला. त्यानंतर एक शांत क्रिकेट पाहायला मिळालं. शांत आणि संयमी क्रिकेट स्टार 11 टीमच्या माध्यमातून. तर मी विनंती करेन असलम भाई शेख आमचे आयोजक अजीम शेख यांचे वडील त्यांना मी विनंती केली जाईल आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. आपला देखील हार्दिक स्वागत असेल. आलेल्या सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं व पाहुण्यांचं मोहल्ला प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा सर्च ड्रिंक घेऊन जा 12 खेळाडू. 3 षटकांच्या नंतर इथे ड्रिंक्स ब्रेक होईल ना. मी विनंती करेन स्टार 11 क्रिकेट संघाचे खेळाडू आपण जर खेळाडू कक्षाच्या आतमध्ये आला तर आपल्याला 2 धावेने पॅनलाइज केलं जाईल. नियम आहेत, नियमांचा उल्लंघन करू नका, नियमांचा पालन करा. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव साहेब यांचा देखील इथे शुभागमन झालाय. त्यांना विनंती करेन आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. आपला देखील मोहल्ला प्रीमियर लीग वावंजे आपला देखील हार्दिक स्वागत करतो. या साहेब मंचावरती आपला देखील स्वागत असेल. तर मी विनंती करेन आतिफ शेख यांना देखील विनंती केली जाईल आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपला देखील हार्दिक स्वागत असेल. त्याचनंतर जमीरजी शेख यांना देखील विनंती केली जाईल आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आलेले सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं मोहल्ला प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत असेल. प्रथमतः फलंदाजी करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18. या धावसंख्येवरती एक नाजूक स्थितीमध्ये खेळत असताना पाहतोय आपण स्टार 11 संघाला. समोर फाईट करतोय इगल 11.
इथून 40+ गोलंदाज समीर शेख लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू फेकी केला होता. चेंडू बॅटची इनर एज घेऊन एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावलं. त्यानंतर निर्धाव चेंडूची समाप्ती होती. पहिला चेंडू अप्रतिम फेकी केलाय गोलंदाज समीर शेखनं. अनुभवाची शिदोरी असणार गोलंदाज आपला अनुभव मैदानामध्ये पेश करत असताना पुन्हा एकदा तयार. यावेळी लाईन लेन पाहावी लागेल. फलंदाज चांद राईनला जकडून ठेवलाय. वारंवार चुका करताना पाहतोय आपण स्टार 11 क्रिकेट संघाला. इथून एक शांत आणि संयमी क्रिकेट पाहायला मिळतोय. स्टार 11 क्रिकेट संघाच्या माध्यमातून सलग बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकी केलेत. गोलंदाज समीर शेखनं अप्रतिम गोलंदाजीची भूमिका. तिसरं षटक प्रगतीपरावर धावसंख्या स्थिरावलेली 18 या धावसंख्येवरती. यावेळी हलक्या हाताने चेंडूला कव्हर ड्राईव्ह केलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असतील. कोणती चुकी करणार नाही. तितक्याच वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गोलंदाजाला चेंडू कलेक्ट करता आला नाही. 1 शॉट. नक्कीच एक शॉट रन असेल. इथे फक्त मिळेल सिंगल. इथून वारंवार चुका करताना पाहतोय आपण स्टार 11 संघाचे फलंदाज. एक शॉट रन असेल. इथून फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक हल्लं जाईल. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 19 या आकड्यावरती. चौथा चेंडू प्रगतीपथावर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. उंचावर मारण्याचा प्रयत्न. चांद दाखवून देतोय शांत बसायला मी काही संत नाही आणि ठोकून देत आहे लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. एक शानदार संघर्षाचा षटकार. धन्यवाद डीजे. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. कॉर पॉइंटच्या डोक्यावरनं नक्कीच षटकार पाहायला मिळाला. धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. इथून पुन्हा एकदा लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असतील. चेंडूला गॅदर केला जाईल का. इथून मात्र खराब क्षेत्ररक्षक नाशिरच्या माध्यमातून आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी एक शानदार चौकार. धन्यवाद डीजे. इथून चुका घडल्या जात आहेत ईगल 11 टीमच्या माध्यमातून. जिथे सिंगल डबल होती तिथे 4 धावे. नक्कीच ईगल 11 टीमची सलामीची जोडी होती ती रज्जाक आणि साहिल. पहिला दिवस अक्षरशः गाजून सोडला आहे तो रज्जाक. पहिल्या सामन्यामध्ये 14 चेंडूमध्ये 50 धावांची खेळी केली होती तो रज्जाक. अंपायर स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्यायचं आहे. नक्कीच चांद्रांनी अक्षरशः फलंदाजी खूप चांगली केली. 52 धावा काढून 53 धावांचा लक्ष्य उभा केलाय तो ईगल 11 संघापुढे. पॉवर प्ले ती गोलंदाजी. पहिला षटक घेऊन येतो तो आसिफ पठाण. त्याला समोर जाईल तो स्वतः कर्णधार ईगल 11 टीमचा साहिल शेख. नॉस्टेनिकला रज्जाक आहे. नक्कीच माझे साथी स्कोरर भावंदाजी चोरमेकर. अक्षरशः पहिला दिवस गाजून सोडला होता तोच रज्जाक आहे नो स्ट्राईकला. चांगली फिल्डिंग, चांगला एफर्ट अरमान आहे तिथे. और टू डीजे.
तर नक्कीच 14साठी पारितोषिक आलाय नाशिरबाई शेख, रायगड जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष तथा वावंजे ग्रामपंचायत सदस्य नाशिरबाई शेख यांच्या माध्यमातून 14साठी प्रत्येक जेलसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. नक्कीच त्यांचं देखील इथं हार्दिक अभिनंदन असेल. सौजी शेख आणि सोहेल शेख यांच्याकडून कॅश ड्रॉप केली तर 500 रुपयाचा पारितोषिक. रज्जाक ईगल 11 टीमचा अजून मैदानावरती कालच्या दिवसामध्ये 57 धावांची भारदार केली. रज्जाक अजूनही मैदानामध्ये आहे. जोपर्यंत रज्जाक आहे तोपर्यंत मॅच असेल ईगल 11 टीमच्या बाजूनं. नजाकत भर स्टोक तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं स्टार 11 संघाच्या माध्यमातून. चांगलं फटकावता तिथे फक्त आणि फक्त मिळाली सिंगल पेक्षा खाता उघडला जातोय समीर शेखचा. 1 धाव संख्येने स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक वरती आलाय फलंदाज रज्जाक. चांगला असा फिल्डिंगचा एफर्ट्स बघायला मिळाला. आशिफ यांच्या मधून 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. नक्कीच रज्जाकला काहीतरी करावं लागेल. धावांची संत गतीने सुरुवात झालेली आहे. परत एकदा बॉलिंग मार्ग सज्ज आसिफ पठाण. त्याला समोर जाईल तो रज्जाक. अंपायर स्पीडअप करा. चांगला असा चेंडू टाकला होता आसिफ पठाण यांनी. अंपायर स्पीडअप करा. टीम मिटम घेऊन देऊ नका कारण की आपल्याला या दिवशी फायनलचा दिवस आहे. खूप सामने खेळवायचे आहेत नाहीतर 3 ओव्हरचे सामने आपल्याला खेळवावे लागतील. नक्कीच टॉस साठी असद 11 संघाचा कर्णधार आणि रोहन 11 संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या. नक्कीच आम्ही आज डिसिजन घेतला की एक 40+ ची शो मॅच इथे आयोजकांच्या विरुद्ध खेळवायची आहे. नक्कीच कमिटीचा निर्णय आहे. चांगलं मार्गदर्शन होईल, चांगली मजा येईल 40+ विरुद्ध खेळत असताना. आजला आपण पाहतोय श्रीमलंग 40+ संघ या मैदानावरती जातो, क्वालिफाय होऊन येतो. एक चांगली प्रतिक्रिया आहे त्यांची आणि त्यांच्या हॅलो तर एक मॅच 40+ ची शो मॅच होणार. मोहल्ला प्रीमियर लीग 2025 च्या माध्यमातून एक 40+ चे जे लेजंड क्लिअर आहेत ते पूर्णपणे आमचे भाऊ पण खेळल. 40 का 60 असं तरी खेळणार, याच कपड्यावर खेळणार. पण एक मॅच होणार 3 ओव्हरची का नाही पण मॅच होणार. त्यांना जायचं आहे, त्यांची नागझरीला मॅच आहे. नक्कीच 40+ ची मॅच बघायला भेटेल. आयोजक विपर्स 40+ ही मॅच झाल्यावर लगेच सर्वांना सूचना दिल्या. आयोजक विपक्ष 40+ मध्ये नक्की डेड बॉल. नक्कीच 5 चेंडू झाले, 4 धावा झाले, 1 विकेट गेलाय. खूप चांगली गोलंदाजी करतोय तो आपल्या टीम साठी आसिफ पठाण. मैं जानना चाहूंगा सोनू के पास से कि नाना के टीम में खेल रहे 2 मैच जीते अपन, आपको कैसा लग रहा है? तीसरी मैच जीतते तो आगे आपको चांस मिलती है हारने के बाद, लेकिन आप 2 मैच जीत गए, इसके बाद मैच जीतते तो आप डायरेक्ट टॉप में क्वालिफाई हो गए. आपको कैसा लग रहा है नाना के टीम में खेलते वक्त? मला लय भारी वाटतं. अशफाक भाई, आप लंगरते क्यों आ रहे हो?
अशफाक भाई आ जाओ, खाना हुआ क्या? नक्कीच रज्जाकला जेवढा स्ट्राईक रेट ठेवला जाईल तेवढा बॅटिंगवाल्या टीमला प्लस पॉईंट राहील. कालचा दिवस अक्षरशः गाजवून ठेवणारा फलंदाजाला तुम्ही स्ट्राईक रेटला राहणं अत्यंत गरजेचं आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर गुलफाम. अंपायर स्पीडअप करा, टायमर लावा. बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाज सेकंड ओव्हर घेऊन येतो गुलफाम. त्याला सामील जाईल तर समीर शेख. नो स्ट्राईकला जो फलंदाज आहे रज्जाक, त्याला नो स्ट्राईकवर ठेवण्याची खूप गरज आहे कारण की अत्यंत घणाघाती फलंदाज आहे तो. नक्कीच रज्जाक यांनी स्वतःवर विश्वास ठेवून स्ट्राईक ठेवण्याची खूप गरज आहे कारण की खूप संत गतीने धावा झालेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट घेऊन 5 धावा आलेले आहेत. 6 धावा, 6 धावा झालेले टोटल. हॅलो, परत एकदा बॉलिंग मार्ग सज्ज होतोय तो गुलफाम. नक्कीच चांगली अशी फिल्डिंग करतो तो अरमान. नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे तो दोन्ही टीमचे कर्णधार अशफाक शेख आणि मोहसिन शेख यांनी टॉस बॉक्स मध्ये यावे. नक्कीच मुन्नाभाई शेख यांच्यासाठी डुवायडाची मॅच आहे. एक तो आबाद एक तो बरबाद. 100% द्यावा लागेल तुम्हाला कारण की 2 मॅच झाले, एक मॅच जिंकलेली आहे त्यांनी. विकेटची संधी. ओव्हर टू डीजे. थँक्यू डीजे. डीजे बंद करा डीजे. थँक्यू. हॅलो, हॅलो. क्रिकेट संघाचा लावून बसलाय. टॉस साठी अशफाक शेख आणि मोहसिन शेख लवकरात लवकर यावे. नेक्स्ट मॅच आपली आहे. 2 ओव्हर बाकी आहेत. चांगली अशी झेल पकडली. नवीन फलंदाज जात आहे तो ग्राउंड मध्ये इर्शाद शेख, अंडरम क्रिकेटचा बादशाह. कित्येक वर्ष त्यांनी मोल्ला टीम साठी गोलंदाजीच्या माध्यमातून आपली नईम चेकला. इर्शाद शेख यांनी प्रत्येक षटकारासाठी रियाज शेख यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. धावा झाले त्या 8 धावा. इर्शाद शेखसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. बघा सुवर्ण संधी दिलेली. चांगला असा फटका मारलेला आहे. मेरा शेख और टू डीजे. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. नेक्स्ट मॅचचा टॉस विन साठी मी नाशिर भाई शेख यांना विनंती करतो. कर्णधार इथे उपस्थित आहे. टॉस करून जरा एक मध्ये 40+ सामना होईल. 3 षटकांचा एक शो मॅच खेळवली जाईल. एक MPL आपण आयोजित केलेली आहे.
एक मजा करण्यासाठी आणि ती मजा 40+ संघाविरुद्ध खेळत असताना पण या मैदानामध्ये करू. नक्की सर्वांना चान्स मिळाली पाहिजे. 40+ सर्व मान्यवर असतील ते 40+ दरम्यान खेळतील आयोजकांच्या विरुद्ध. एक 3 षटकांची मॅच होईल. चांगला असा क्षेत्ररक्षण करतोय सौद शेख. रन आउट होतोय तो साहिल. और टू डीजे. थँक्स डीजे. तर नक्कीच नाणेफेकी जिंकली आहे. असद 11 टीमनं प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. इथून रणनीती असेल, काय रणनीती असेल, आपण कर्णधार अशफाक शेख असतील, असद 11 टीमचे टॉस जिंकलाय. आपली पहिली 4 ओव्हरची गोलंदाजी असेल, आपली प्रतिक्रिया काय असेल, कुठली रणनीती असेल, आपल्याला जिंकणं गरजेचं असणार आहे. मी क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी 40 ते 50 धावापर्यंत मोसिम शेखला रोखणार. नक्कीच तुम्हाला डू अँड डायचा सामना आहे. हाजीबाला शेख हे 2 मॅची जिंकून त्यांना हरले तरी फरक पडत नाही, त्यांना पुन्हा चान्स मिळेल. तुम्हाला जिंकणं गरजेचं असणार आहे मॅचमध्ये. तर तुम्ही चांगली गोलंदाजी करणं तुमचं गरजेचं असणार आहे. आणि तुमच्या कुठल्या गोलंदाजावरती तुमचा भरोसा असेल, तुम्ही कर्णधार आहात, कुठल्या खेळाडूवरती तुमची जिम्मेदारी असेल. माझी जिम्मेदारी फक्त मुन्ना शेख गोलंदाजी आणि फलंदाजी केली तर मी जिंकणार. नक्कीच धन्यवाद. असद 11 टीमचे कर्णधार, स्पॉन्सर आणि कर्णधार दोघांवरच जिम्मेदारी आहे आणि तुम्ही 11 खेळाडू घेऊन. तर नक्कीच रुहान 11 टीमचे मॅनेजर 4747 एकनाथ शेठ पाटील. नक्कीच कालच्या दोन्ही मॅची झाल्या, त्यांनी उपस्थिती लावली. रुहान 11 टीमचे मॅनेजर आहेत आणि चांगली प्रतिक्रिया आहे त्यांची. रुहान 11 टीमला नक्कीच सपोर्ट करत असताना पाहतोय आपण सातत्याने. नक्कीच आपण रियाज शेख, आपण अमन 11 टीम मध्ये होता, प्रथमतः गोलंदाजी करत होता. तर आपली 3 मॅच हरलेत, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय असेल. गत वर्षीचा आपण चॅम्पियन म्हणून ठरलो होतो, या वर्षी आपण बाहेर झालोय, तर आपली प्रतिक्रिया काय असेल. गेल्या वर्षी आम्ही चॅम्पियन झालो तर यावर्षी आम्हाला भरपूर दुःख आहे, कारण की आमची परफॉर्मन्स खराब झालेली आहे. त्यामुळे आम्हाला मनापासून वाईट वाटतं. आम्ही याचा खेद करून घेतो आणि स्पॉन्सरची माफी मागतो. थँक्यू रियाज भाई शेख. ची गरज आहे. एखादे 2 फटके या 3 चेंडू मध्ये लागले तर साहिल शेख यांचा टीम इन मध्ये असू शकते. कमबॅक करणे स्वतः गणेश शेख फलंदाजी मार्क वर जाताना पाहू शकता. एक 40+ जुने जाणते खेळाडू. तर नक्कीच तालिब शेख हे ड्रेस कोड चेंज करून आलेत. आपण हरलात म्हणून चेंज करून आलात का, आपण जेवणाचा आस्वाद आहे. रायगड उपजिल्हा संघटक परेशभाई पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 30 किलो मटण देऊन इथून जेवणाचा स्वाद घेतला जाईल दुपारच्या दरम्यान. तर आपण जेवणाचा स्वाद घेण्यासाठी ड्रेस कोड चेंज करून आलात. असं काय नाही, मी मटण पहिले तर खाईत नाही, खाली रस आणि चावल खाताऊ.
ऐसा काय नाही आणि आलू हे खाता बाकी काय नाही हार जीत असतंच प्रत्येक आहे खाली एवढाच आहे भांडण नका करू सोहेल आणि रियाज यांची सल्लामशवरा दोस्ती झालेली आहे कृपया करून भांडणं करू नका मॅच होऊ द्या नंतर बघू ज्या काय आहे त्या नक्कीच आपल्या गावकीच्या मॅच आहे. काय तुम्हाला घ्यावाचं टीम मीटिंग घ्या आता मध्ये ही टीम मीटिंग काय आता टीम मीटिंग आम्ही बाहेर झालोय टीम मीटिंगचा संबंध नाही. इर्शाद शेख यांनी षटकार मारला तर रियाज शेख यांच्या मधून प्रत्येक षटकाराला 1000 रुपये मारा आणि पैसे घेऊन जा रोकडा कॅश. सर्कल पार केली तर 100 रुपये. शेखनी रिव्हर्स बॉलला चौका मारला तर नक्कीच 500 रुपयाचा पारितोषिक असेल माझ्याकडून. रिव्हर्स शॉटला चौकार मारला आज भी जज्बा देखो ताकत देखो 50+ हो गए खिलाड़ी फिर भी वही जुनून है आज भी खून गर्म है और अपने टीम के लिए अच्छा शॉट लगाया था उधर 3 रन मुकम्मल करते हुए. नक्कीच आपण गणेश शेखला पाहतोय 50+ खेळाडू आहेत यंग प्लेयर एक इन्स्पिरेशन म्हणून पहा त्यांना काय धावगती आहे काय रनरअप आहे त्यांचा अजूनही खेळतायत. एक यंगस्टरांना संधी असेल थोडंसं ज्ञान घेण्याची अजूनपर्यंत गोलंदाजी करतात फलंदाजी करतात क्षेत्ररक्षण चांगला आहे. तोही शेख आलेला आहे तोही शेख साठी देखील सुवर्ण संधी असेल. सोहेल शेख कडून प्रत्येक षटकारास 200 रुपये. जर सौदनी कॅच सोडली तर 100 रुपये साजिद शेख कडून. नक्कीच 1 ओव्हर मध्ये 33 धावांची गरज असणार आहे. स्वतः स्पॉन्सर गोलंदाजी मार्कवर नाशिर शेख त्याला सामील झाले तर गणेश शेख. चांगला असा लेग साइडच्या दिशेने फटका कटवला तो गणेश शेख यांच्यामधून चौकार. यह है कला यह है नजाकत यह है अनुभव एक्सपीरियंस. बहुत अच्छा खेल रहे गणेश शेख अपने टीम के लिए और ठोक दिया शानदार चौका. धन्यवाद डीजे. तर नाशिर शेख साठी ते बक्षीस आलेला आहेत. तालिब शेख आणि रियाज शेख कडून 2,000 रुपयाचा पारितोषिक सलग 3 विकेट घेतले तर तब्बल 4,000 रुपयाचा इथं पारितोषिक लागलेला. स्टार 11 संघाचे पॅकर आहेत आणि त्यांच्यावरती आज एटीएम खुला केलाय 2 खेळाडूंनी. गणेश शेख यांचा फटका पाहायला मिळाला शानदार चौकार लगावलाय अप्रतिम खेळली. पुन्हा एकदा एलबीची अपील केली जाते. गणेश शेख धावणार नाहीये स्वतःवरती जिम्मेदारी आहे स्वतःमध्ये ताकद आहे सामना जिंकवण्याची. ती ताकद या मैदानावरती स्पष्ट करून द्यावी लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्यानंतर कमबॅक पाहायला मिळतो. आपण स्टार 11 संघाचे स्पॉन्सर नाशिर शेख यांच्या माध्यमातून गोलंदाजी हाताळली जाते. यावेळी फटका चांगला आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाहीये. फलंदाज बाद होतोय. गणेश शेख बॅक टू द डगआउट. नक्कीच इरफान शेख याच्यानंतरचा सामना 40+ आहे का? आहे 40+चा 3 ओव्हरचा सामना आहे. आयोजक विपक्ष 40+. मुन्ना शेख 40+ शेख कर्णधार आपण मंचावर या टॉस साठी. नाशिर 40+ संघाचा कर्णधार एकनाथ दादा पाटील आणि नाशिर भाई शेख.
या आपण टॉस साठी. आयोजक कमिटी आपण देखील याचा अरबाज शेख, सोहेल शेख आपण या. आपण सगळं सर्व आयोजक आहात. स्टार इलेव्हन क्रिकेट एकनाथ दादा पाटील, एकनाथ दादा पाटील 4-7 एकनाथ दादा पाटील टॉस साठी या. एकनाथ दादा पाटील प्लीज.